गुड आफ्टरनून मैत्रिणींनो. ज्या यंगर आहेत मैत्रिणींनो, आता ज्या अशा ह्याच्यामध्ये 21 त्यांचं वय 18, 19, 20 ह्याच्यामधून जात आहेत मैत्रिणींनो, त्यांच्यासाठी मैत्रिणींनो स्किनची कशी काळजी घ्यायची, तसंच यंग म्हणजे त्यांची स्किन म्हणजे यंग म्हणल्यावर म्हणजे जास्त त्या स्किनला जास्त हे केलेलं जमत नाही, तर त्यांच्यासाठी मैत्रिणींनो काही स्टेप आहेत मैत्रिणींनो कशी काळजी घ्यायची हे मी सांगणार आहे. हे रूल मैत्रिणींनो तुम्ही एजेड जरी असलात म्हणजे तुमचं वय जास्त असलं ते तुम्ही सुद्धा फॉलो करू शकतात मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो प्रथम मैत्रिणींनो सतत मैत्रिणींनो म्हणजे हसत राहायचं मैत्रिणींनो, नाराज राहायचं नाही मैत्रिणींनो. आपल्या चेहरा हसत ठेवायचा आणि डाएटकडं मैत्रिणींनो लक्ष द्यायचं मैत्रिणींनो. डाएटकडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. अशा लोकांना पालेभाज्या खाणं महत्त्वाचं आहे. तूप आणि दूध आणि नारळाचं पाणी असे पदार्थ खा मैत्रिणींनो. पुन्हा फळं खा. पुन्हा नंतर मैत्रिणींनो स्किन त्याच्याने फळांनी तुकतुकीत राहते मैत्रिणींनो आणि ड्राय पडत नाही मैत्रिणींनो. ज्यांची ड्राय स्किन होते मैत्रिणींनो त्यांच्यासाठी ज्यांची स्किन ड्राय पडते मैत्रिणींनो त्यांनी आहारामध्ये म्हणजे ऑइलीयुक्त म्हणजे तूप, दही, दूध ह्याचा समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. पुन्हा तुमची स्किन कोणत्या टाईपची मैत्रिणींनो हे तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. त्यानुसार तुम्ही मेकअप करा मैत्रिणींनो आणि त्यानुसार तुम्ही प्रॉडक्ट वापरा. पुन्हा अँटी एजिंग मैत्रिणींनो सतत प्रॉडक्ट घ्यायचे आणि सतत ते लावत जायचं. ह्याच्याने सुद्धा तुम्हाला तुमच्या स्किनवर डॅमेज म्हणजे तुमची स्किन डॅमेज होऊ शकते मैत्रिणींनो. त्यामुळं जास्त प्रॉडक्टचा मारा करायचा नाही मैत्रिणींनो. त्यातले त्यात ह्याचे नॅचरल म्हणजे हर्बलयुक्त प्रॉडक्ट वापरायचे मैत्रिणींनो. स्किन केअर रात्रीच्या वेळी स्किन केअर करायला विसरू नका. जरी तुम्ही मेकअप करत असाल, जरी घरातल्या घरात हलकासं जरी करत असाल, तर तुम्ही वॉश करूनच चेहरा वॉश करूनच झोपा मैत्रिणींनो. आणि सकाळी क्लिन्झर लावायला झोपताना क्लीन करून घ्याने. नंतर मैत्रिणींनो जर तुम्हाला सिरम जर वापरत असाल मैत्रिणींनो तर सिरम वापरा मैत्रिणींनो. तुमच्या स्किनला सवय असली सिरमची, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असते मैत्रिणींनो. ते तुमच्या स्किनसाठी छान आहे मैत्रिणींनो आणि त्याचे काही म्हणजे बॅड इफेक्ट नाही येतं. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही असे स्किन केअर करून स्किन तुमची ब्राईट करू शकतात मैत्रिणींनो आणि तुमची स्किन त्याच्यामुळं टॅन होणार नाही मैत्रिणींनो. अशा प्रकारे मैत्रिणींनो ज्यांची वय 20च्या पुढं यंगर येतं त्यांनी आपल्या स्किनची अशा पद्धतीनं काळजी घेतली, स्किन छान तुकतुकीत दिसू शकते. तर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.